अरे ती कॉफी पी सरांना काय घेऊन आलायस? त्यात काय घालून आणलं नाहीस ना? अहो साहेब, पिऊ नका ती कॉफी, पिऊ नका. म्हणजे ही कॉफी पिऊन का नाही तुमचं पोट बीट बिघडल आणि तुम्हाला हगवण बिगवण लागली तर मालती बाई साहेब आमच्यावरच रागावतील. हा. ओ कमला, का कॉफी पिऊन कुठं हगवण लागते का? मी केली सर कॉफी, चांगली केली सर. तुम्हाला लय आवडेल, बरं वाटेल. मी एक नंबर कॉफी करतो सर. ही तू बनवलीस? हो. कशी कशी ते असं सांग की. अहो तुम्ही पिऊन बघा ना सर एकदा, तुम्हाला आवडेल. मी नंतर सांगतो आवडल्यावर. नाही थँक्यू, नकोय मला कॉफी. एकदा पिऊन तर बघा सर तुम्ही, मी चांगली बनवतो सर. तुम्ही एकदा प्याला ना तुम्ही जिबळ्या चाटत बसाल सर. जिबळ्या? व्हॉट जिबळ्या? जिबळ्या ते टाळू. हो ते लय अवघड आहे सर, तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही एकदा पिऊन तर बघा, एक गोष्ट सर. यार काय बस काय लावलंय? कॉफी पिऊन बघा, कॉफी पिऊन बघा. नक्की काहीतरी घालून आणलं असणार आहे त्यात. त्यात काहीतरी घातलं असतं तरी ह्यांना दिली असती का? मग कुणाला दिली असतीस? तुमच्या दोघांना दिली असती. सर एकदा पिऊन बघा सर, एक गोट घ्या. बहुतेक आहे ना इंद्रा सरांना दवाखान्यात पाठवूनच राहणार आहे. तर काय याला साधा चहा बनवा येत नाही आणि आलाय मोठ्या तोंडानं कॉफी घेऊन. ए गोट्या, अरे काय वळवणी केलीस का काय रे? नाही हो सर, तुम्ही पिऊन बघा सर. नाही नकोय मला कॉफी, थँक्यू. नको? बरं झालं तुम्ही नाही घेतली साहेब. आपण दुसरं काहीतरी मागवू संध्याकाळपर्यंत. नाही सर, कॉफीच घ्या. अहो चांगलं उकळलेलं पाणी आहे, राणीनं गरम करून. काय? ही कॉफी राणीने बनवली आहे? राणीने? कोण म्हणलं? ए राणीने बनवली? नाही नाही सर, पाणी पाणी राणी नाही, पाणीनं बनवली सर. थोडं एक गोट घ्या ना सर. तुम्हाला नाही आवडली ना तुम्ही गजा भाऊच्या तोंडावर थुका कॉफी. घ्या की सर. अहो एवढी बनवली, तिकडून कॉफी आणली पुढे, पिऊन तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ह्याची कॉफी पिऊन का नाही इंद्रसाहेब ह्याच्याच तोंडावर थुकत्यात बघा कसं. प्यायले बाबा सर एकदाची कॉफी. नाही आवडली का सर? आवडली ना? मला वाटलं होतं मी कॉफी एक नंबर बनवतो. माझी कॉफी आजपर्यंत कोण म्हणलंच नाही वाईट आहे का नाही? मी पण तुम्ही पहिला माणूस असू शकता ज्याला माझी कॉफी नाही आवडली. तुम्ही सांगा सर तसं नाही आवडली. नाईस, छान झाली कॉफी. हा मला माहिती होतं सर, मी एक नंबर कॉफी बनवतो सर. तुम्हाला लागली का नाही तुम्ही सांगा, आपण ते टमरेल भरून आणू, नाहीतर ड्रमच आणतो सर. तुम्हाला पाहिजे तेवढी जातो मी, ते रेसिपी लिहून आणतो तुम्हाला. गजाभाऊ, ही कॉफी का नाही राणीनंच बनवलेली असणार आहे, 100% सांगतोय बघा. आणि काव खायला लागतोय म्हणून ह्या गोट्याला पुढे केलंय. मला वाटलेलंच लय पुढं पुढं करणार आहेत. त्यांची ना नांगेच टिचली पाहिजे. वा, हा वणवा अजून पेटवायची चांगली संधी आहे.
संधीचं सोनं करूयात. चल उर्मिला. आई, मला इंद्रा भाऊजींची खूप काळजी वाटते. असं तर जीव वर खाली होतोय. आई, मला तर असं वाटतंय तुम्ही त्या घाणेरड्या वस्तीत इंद्रा भाऊजींना पाठवायलाच नको होतं. किती घाण लोक राहतात तिथे. कसे राहतील इंद्रा भाऊजी? मी तर तिथे एक मिनिटही उभं राहू शकत नाही. आणि तुम्ही इंद्रा भाऊजींना तिथे सोडून आलात. मला नाही वाटत आई इंद्रा भाऊजी तिथे राहतील म्हणून. हो ग, पण तुला इंद्राचा स्वभाव माहितीये ना. हट्टी येतो, कोणाचं कधी ऐकतो का? आणि एखादी गोष्ट त्यांनी ठरवली ना की त्याच्या मागे वेडा पिसावून लागतो. या प्रोजेक्टसाठी इतका त्रास सहन करतोय ना. मी सांगते ना, स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तो शांत बसणार नाही. आई, तुमचं सगळं काही बरोबर आहे, पण इंद्रा भाऊजी तिथे जाणार, तिथलं खाणार, पाणी पिणार, आजारी पडले तर काय करणार आपण? तिथले लोक अक्षरशः गढूळ पाणी पितात. आई, कसे राहतात, कसे वागतात, त्यांचे कपडे, इतके गलिच्छ माणसं आहेत ती. आई, आंघोळ तरी करतात की नाही कुणास ठाऊक. हायजीन मेंटेन करत नाहीत ती माणसं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितली तिथली परिस्थिती. आई, खरंय तुझं. या अशा ठिकाणी इंद्रानी राहणं म्हणजे त्याच्या तब्येतीशी खेळ केल्यासारखं आहे. माझ्या इंद्राला काही झालं तर? त्याला अशा वातावरणाची सवय नाहीये ग. मला ना काहीतरी करायचंय त्याच्यासाठी, पण काय करू? हो आई, तुझ्याकडे एक आयडिया आहे. आपण इथूनच इंद्रा भाऊजींना डबा पाठवूयात ना. डबा? अगं पण आबांना कळलं तर? आई, आबांना यातलं काही कळणार नाही. त्यांच्या नकळत डबा पाठवूयात ना आपण. म्हणजे इंद्रा भाऊजींना घरचं जेवण मिळेल आणि घरचं स्वच्छ पाणी सुद्धा प्यायला मिळेल. आणि त्यांना काही होणारही नाही. आणि आबांची अट सुद्धा पूर्ण होईल. आणि भाऊजी आजारी सुद्धा पडणार नाहीत. आई, ठरवलं तर सगळं सहज शक्य आहे. जास्त विचार करू नका. हे बघा, इंद्रा भाऊजींना भूक पण लागली असेल आणि त्यांना आता तुमच्या हातचं खायची सवय लागली आहे. बघा, विचार करा, बोला काय करायचं मग. नाही, तू म्हणतेस तसंच करूया. मी लगेच जेवणाच्या तयारीला लागते. आलेच. चला, काम झालं. आता ह्या घरात आणखीन एक वादाचा भडका उडणार. भावा, आगीच्या दारातनं परत आलो मी. पाणी दे मला आधी. अगं, ऐन टायमाला गजा भंकामला काली ना, आणि त्यात ते कारलं पुढं काही सुचलं नाही मला. हे घे पाणी. काय बोलले सर कॉफी पण? अरे नीट ऐकूच नाही आलं.